दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारकडून मोठा निर्णय झालेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमची चिंता मिटली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। याद्या देखील आलेल्या असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्ते वाटपाचं नियोजन जे सुरू होतं ते आता पूर्णपणे झालेलं असून डायरेक्ट JR आलेला आहे व आता लाडक्या बहिणींनो 2 हप्त्याचे 3,100% सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यामुळे कोणीही कसली काळजी व चिंता आता करू नका, कारण की सरकारने डायरेक्ट तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत तुम्हाला दिलासा दिलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होत आहेत, कोणते जिल्हे आहेत, कोणत्या 21 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत, त्या 21 जिल्ह्यांची नावे यादी देखील आता तुम्हाला दाखवणार आहे। जर या 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मग तुम्हाला आता 2 हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये कोणत्या क्षणी जमा होतील, मेसेज येता लगेच बँकेत हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे कोणीही आता काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। त्यापूर्वी आता चॅनलवर जर नवीन असाल तर इकडे बघा, आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजेच लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्हाला रोजची रोज बघायला मिळणार आहे। व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळेल ते सांगू व सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकणं गरजेचं आहे, म्हणजे रोज तुम्हाला लाडकी बहीण योजनेची सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता अखेर लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आलेली असून सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता किती रुपये वाटप होणार आहेत सविस्तर यादी या ठिकाणी आता आलेली आहे। तर चला या ठिकाणी बघू शकता अखेर राज्य सरकारकडून सूचना मिळालेल्या असून सरकारचा निर्णय जाहीर होताच सरकारी कर्मचारी कामाला लागले व DBT माध्यमातून 21 जिल्ह्यात आता पूर्ण पैसे वाटपाला परवानगी देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये। इथे स्पष्टपणे काय सांगितलंय तर बघा, अखेर राज्य सरकारकडून सूचना मिळालेल्या आहेत। सरकारचा निर्णय जाहीर होताच सरकारी कर्मचारी कामाला लागले आहेत व DBT माध्यमातून 21 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटपाला आता परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी पुढे बघू शकता आता चिंता संपलेली असून डायरेक्ट सरकारकडून निर्णय झालेला आहे, पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। अखेर मंत्रिमंडळातून सरकारने यादी पाठवली आहे। येथे तुम्ही बघू शकता यादीमध्ये सर्व काही जिल्ह्यांची नावे आलेली असून या यादीत 21 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। त्यानंतर कोणत्या 21 जिल्ह्यात 2 हप्ते मिळणार त्याबाबतची सर्व माहिती असून आता ही यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। जर या यादीमध्ये इकडे बघा यादी तुम्हाला दिसतच असेल, यामध्ये नवीन यादी म्हणून लिहिलेलं आहे। या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट 2 हप्त्याचे 3,000 रुपये येत आहेत, काळजी करू नका। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत त्या 21 जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ते लगेच बघायला मिळणार। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार यादी आलेली आहे। स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला असून पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, सर्व काही जाहीर झालेलं आहे। तर इथे बघा यादीमध्ये 21 जिल्ह्यांची नावे व 2 हप्त्याचे 3,000 रुपये सोडण्याबाबतची माहिती आहे व आता या 21 जिल्ह्यामध्ये 2 हप्ते मिळणार असून आदितीताई तटकरे यांनी खुशखबर दिलेली आहे। तर आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की आता हप्त्याला उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत्या, मग ऑगस्टचा 1,500 हप्ता जाहीर केला। त्यानंतर बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी सप्टेंबरचे 1,500 जाहीर करा असं एकनाथ शिंदे म्हणजेच की लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी सांगितलं व शिंदे साहेब म्हटले की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे डायरेक्ट 3,000 रुपये सोडण्यात आले पाहिजे, म्हणजे लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल व कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना सूचना देताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये 2 हप्ते वाटपाची तयारी आता पूर्ण झालेली असून थेट रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। सूचना देताना सांगितलं की सर्वात आधी या 21 जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे 3,000 रुपये सोडा, म्हणजे लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल। त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात पैसे जमा करण्यात येणार आहे। तर चला आता सर्वात आधी कोणत्या 21 जिल्ह्यात पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे व यादी आता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो।
तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. नवीन यादी आलेली असून या ठिकाणी यादीवरती काय लिहिलेलं आहे इकडे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी व 21 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता. तर आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा देखील सरकारने जाहीर करत लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे. तर आता पहिला जिल्हा कोणता जाहीर झालेला आहे तर तो बघू शकता, तो आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटपाच्या सूचना बघायला मिळत असून लातूर जिल्ह्यातील सर्व माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघू शकता लातूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता येणार असून आता डायरेक्ट 3,000 रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आदितीताई तटकरे यांनी डायरेक्ट आता मंत्रिमंडळातून घोषणा केलेल्या असून 21 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होत आहे. तर त्या 21 जिल्ह्याची नावे बघतच आहोत. त्यातीलच पहिला जिल्हा हा लातूर पात्र ठरलेला असून सर्व रक्कम आता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण दिलासा देणारी सर्वात मोठी आनंदाची व खूप मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पूर्णपणे वाटप होणार आहे, पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता पुढचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे. गोंदिया जिल्हा दुसरा आहे. गोंदिया जिल्ह्याचा देखील यादीमध्ये समावेश असून गोंदिया जिल्ह्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यामध्ये 143 कोटी रुपयांचे वाटप केले जाणार असून पूर्ण निधी आता जाहीर केलेला आहे. तुम्ही म्हणत असाल 143 कोटी यावेळी जास्त रक्कम का जाहीर करण्यात आली, तर आलेल्या माहितीनुसार ही रक्कम जास्त जाहीर करण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त ऑगस्टचेच 1,500 येणार नाही, तर तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पण 1,500 रुपये येणार आहेत. टोटल हे 3,000 रुपये दोन्ही हप्त्याचे आता मिळणार असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात देखील जास्त रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे. नवीन यादीमध्ये गोंदिया जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे, कारण की नवीन यादीत सरकारने 21 जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत. यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्णपणे 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पण आता इकडे लक्ष देऊन बघा, 2 हप्ते काय सर्वांना मिळणार नाहीये, सहजासहजी हप्ता मिळणार नाहीये. प्रत्येक बहिणीला सरकारने सांगितलेले काम पूर्ण करून ठेवावं लागणार आहे, तरच दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये मिळतील. अन्यथा तुमच्या बँक खात्यात फक्त आणि फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळू शकतो. मग तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करावं लागेल. मग ते कोणतं काम आहे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यासाठी आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तुमचा देखील मोठा फायदा होणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्णपणे पैसे हे 100% तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पुढच्या देखील याद्या आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा इकडे लक्ष द्या. आता आलेल्या माहितीनुसार आदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. भाषणातून मोठी खुशखबर त्यांनी दिलेली असून आता 2 हप्ते सर्वात आधी मिळवण्यासाठी हे काम करा अशी माहिती पण त्यांनी या ठिकाणी टाकलेली आहे. तर बघा पुढच्या याद्या देखील आलेल्या असून आदितीताई तटकरे यांनी काय माहिती दिली तर बघा, आदितीताई तटकरे म्हटलं की लाडकी बहीण योजनेचे हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत. मात्र लाडक्या बहिणींनी आता आम्ही सांगितलेलं एक काम पूर्ण करावं लागेल, तरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे व लवकर हप्ता त्यांना मिळू शकतो. जर तुम्ही हे काम केलं नाही तर मग तुम्हाला हप्ते लवकरात लवकर मिळणार नाहीत. मग आता ऑगस्टचा हप्ता मिळण्यासाठी अजून पुढचे 10 दिवस तुम्हाला उशीर पण लागू शकतो. मग जर आता लवकरच ऑगस्टचे 1,500 रुपये व त्यासोबत सप्टेंबरचे पण 1,500 हे 100% पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला आता आम्ही सांगितलेलं एक काम करावं लागेल असं आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे. मग आता तुम्ही जर सरकारने सांगितलेलं एक काम केलं तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत. मग ते कोणतं काम आहे आता राहिलेल्या व्हिडिओत पुढे सांगणार आहे. त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला. तुम्हाला सर्व काय माहिती मिळणार आहे. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती देखील आपण माहिती देणारच आहोत. तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे व तुम्हाला यादी दाखवतो. त्यानंतर दोन्ही हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे बघूयात. आता फक्त 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सर्व काही माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता यादी आलेली असून इथे सांगितलं आहे 21 जिल्ह्यांची नावे आहेत व 2 हप्त्याचे 3,000 रुपये सोडण्याबाबतचा मोठा निर्णय मुंबईतून झालेला आहे. 21 जिल्ह्यामध्ये 2 हप्ते मिळणार असून आदितीताई तटकरे यांनी देखील मोठी खुशखबर दिलेली आहे. तर यादीमध्ये स्पष्टपणे सर्व काही माहिती आलेली आहे. तर यादीमध्ये इकडे बघा आता आलेल्या माहितीनुसार ही मुंबईमध्ये बैठक झालेली आहे. मुंबईमध्ये बैठक झाली व आता मुंबईतून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून
पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहे। तर आता डीबीटीला सुरुवात होत असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये सोडण्याचे आव्हान एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री तथा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी हा निर्णय घेत सर्वात मोठा बहिणीला दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे। तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही 2 हप्ते देत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे। बहिणी नाराज झाल्या होत्या। बहिणीची एक मागणी होती। बहिणी म्हणत होत्या की आम्हाला सरकारने आता उशीर झालाय, मग 2 हप्ते तरी द्यावे। मग हे एकनाथ शिंदेंनी ऐकलं व डायरेक्ट काय केलं तर आता ऑगस्टचे 1,500 जाहीर केले व नंतर लगेच 1,500 सप्टेंबरचे पण जाहीर करत सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सूचना देत आता वाटपाचे आदेश 21 जिल्ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर आता 21 जिल्ह्यात सर्वात आधी हे पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, पुढच्या जिल्ह्यांची यादी व लिस्ट आता आपण बघणार आहोत। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार याद्या आलेल्या असून पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून 1,500 तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टच्या हप्त्याचे, त्यानंतर अजून 1,500 तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरच्या हप्त्याचे टोटल 3,000 रुपये आता पूर्णपणे वाटप होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी व कसलीही चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी रक्कम ही आता जाहीर झालेली असून धुळे जिल्ह्यात देखील आता 153 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत। जेवढा निधी जाहीर झालेला आहे तो निधी वाटप करण्यात येणार असून हे दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये सप्टेंबरचे ऑगस्टचे हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे 14वा हप्ता 15वा हप्ता हा पूर्णपणे माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून येत आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची लाडक्या बहिणीला गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पुढच्या कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत व आता 6 बँकेत पैसे वाटपाच्या सूचना मिळालेल्या असून 6 बँकेमध्ये इकडे बघा पूर्ण रक्कम ही आता जमा होणार आहे। तर आता कोणत्या 6 बँका आहेत त्यांची पण नावे सांगतो। जर या 6 बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे आले म्हणून समजा पूर्ण रक्कम ही आता तुम्हाला 100% मिळणार आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँका आहेत की त्या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे त्यांची देखील यादी बघूयात व किती वाजून किती मिनिटाला पैसे जमा होणार आहेत ती देखील यादी व लिस्ट आता तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे। माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी जाहीर। आता या ठिकाणी बघू शकता पहिला टप्पा हा पूर्णपणे वाटपाला शुभारंभ झालेला असून आजपासून लाडक्या बहिणींनो तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी जाहीर झालेली आहे। ते बघा आता पहिला टप्पा जाहीर झालेला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 3,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होण्यास सुरुवात होत आहे। इकडे बघा 3,000 कोटी रुपयांच्या आसपासचा निधी आता जाहीर झालेला असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला आता सुरुवात बघायला मिळत आहे। आता काळजी करू नका, पात्र यादी जाहीर झालेली आहे। आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये यादी आलेली असून आता या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत, तुमचं नाव आहे का नाही, सर्व काही तुम्ही तपासू शकता। तर चला आता तुम्हाला ती यादी पण दाखवतो। आता लक्ष द्या, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही त्या ठिकाणी चेक करा। तुम्हाला आता यादी दाखवणार आहे व त्या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पण नावे लगेच दिसणार आहेत। तर आता 21 जिल्ह्यात पूर्ण रक्कम वाटप करण्यात येणार आहे। तर चला लगेच बघूयात। तर इथे बघा यादीत आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम आता जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व तुम्हाला आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। लाडक्या बहिणींनो सर्व पैसे पूर्णपणे आता हे तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी आपण बोलू शकतो। तर या ठिकाणी बघू शकता दोन्ही हप्त्याचे
डायरेक्ट 3,000 रुपये पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. तसा मोठा निर्णय आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे. तर यानंतरचा पुढचा कोणता जिल्हा आहे तर बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात पण आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये आता वाटपाला सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये जर विचार केला तर डायरेक्ट 2 हप्त्याचे पैसे बघायला मिळत असून दोन्ही हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबर ऑगस्टचे पैसे आता देण्यात येणार आहेत. 14वा हप्ता व 15वा हप्ता सोडण्यास आता परवानगी मिळालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे ही रक्कम आता जमा होऊन जाणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, आता पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी आलेली असून लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय, आपण असं स्पष्टपणे बोलू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेकडून सर्व माहिती जाहीर झाली. 3,000 रुपयांची यादी पाठवण्यात आलेली असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर 2 हप्त्याचे आता पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आज आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता चेकवर सही झालेली असून 3,000 रुपये जमा, नवीन यादी आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता एकनाथ शिंदे साहेब म्हटले, माफ करा उशीर झाला, पण आता आम्ही तुम्हाला 2 हप्ते देत आहोत. डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये देत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. सर्व बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण डायरेक्ट बोलू शकतो. कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणीसाठी एक तशी आनंदाची बातमी आलेली आहे. तर चला यामध्ये आता पूर्णपणे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यांची नावे बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये आता यादी आलेली असून स्पष्टपणे माहिती आलेली आहे. यामध्ये पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर पुढचा जिल्हा सातारा जिल्हा असून सातारा जिल्ह्यामध्ये 144 कोटी रुपये वाटप होणार असून सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 144 कोटी रुपयांच्या रकमेला मंजुरी देण्यात आलेली असून पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो. कारण असा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर करण्यात आलेला आहे. ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी व आनंदाची लाडक्या बहिणीसाठी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही. एक चांगला दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर इकडे बघा 144 कोटी रुपये सातारा जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे वाटप होणार आहे. तर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे सर्व काय माहिती येणाऱ्या व्हिडिओत बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जिल्ह्याची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत नक्की देऊ. धन्यवाद.